सॉरी तुझे म्हणतो नाही केलं मी फक्त फास्ट टाकलं बॉल. मला तुझ्या बॅटरी लागेल. तुला तुझा दिमाग दाखवायला वाटतं तुला तिथे ग्राउंडवर. जेव्हा शिकव म्हणून मागे लागते तेव्हा नाही शिकवत. सॉरी यार. सरळ नाही तुम्ही असं मी उलट्या हाताने मारेल ना. हा मारतो. म्हणतो म्हणून केलं यार. तू फक्त असं तुझ्या अंगावर टाकला बॉल म्हणून तू मारशील तिकडं. सॉरी सॉरी यार मी मुद्दा पण नाही केलं. मी फक्त असं बाउन्स केला बॉल तुझ्याकडे यूज कर. तुला दिसला नाही का? हा दिसला नसेल त्याच्याकडे. माझ्या तोंडाजवळ येईपर्यंत असं बॉल मारतात का? डायरेक्ट माझ्या तोंडावर आलं. तुझ्या तसा नव्हता तो बॉल टप्पा पडून तुझ्याकडे आला. तो जास्त बाउन्स झाला. मी पहिले स्पंजचा टाकला ना त्याच्यामुळे तसं झालं. तो स्पंजचा बॉल होता का? नाही पण ते टप्पा जास्त पडला. तुला लागला असताना मग कळालं असतं. तुझ्या मनाला नसतं लागलं मी त्याला इकडे मारला असता. मी तुला तेच तेच तर ना मग तुला लागला असं म्हणजे तू स्वतःला वाचवण्यासाठी तसा बॉल मारला असता. तू मारावं म्हणूनच टाकला होता. तोंडावरच तू राकेश. असं तोंडावर नाही टाकला तुझ्या. तो चुकून आला तुझ्या. सॉरी खरंच मुद्दा पण नाही केला. आयुष्यात मुद्दा नाही केला. तुला मी प्रॅक्टिसच देतो ना. ही प्रॅक्टिस जेव्हा मला शिकव म्हणून मागे लागत तेवढं हँगिंगचा बॉल जरी म्हटलं तुला लावून दिलास का तू? कॅच पकडताना सुद्धा तुला लागला तेव्हा तू माझ्यावरच सोडून दिसली. तुला अशी कॅच नसते कधी त्या तिकडं फिरणारा तो तर डोळ्यावर लागला होता ना. मग त्यात माझी काही चूक होती का? तूच कॅच पकडायला गेली ना. अशी कुठे कॅच पकडला का? अशी पकडला मी आईच्या पोटातून शिकून नाही आले राकेश क्रिकेट. सर बरं एक कुत्र्या हसू नको ना. तिला बॉल लागला तर नालायक. तू स्वतःच्या हाताने हो ना यार. स्वतः गाड करून घेतो तू. प्रत्येक वेळेला बॉल मारतो प्रत्येक वेळेला ठेवून. अरे पण ऋतुजा मी आता याच्या पुढे तुला आयुष्यात कधी बॉल नाही टाकणार. हे बघ बघ हो ऋतुजा लहान झाले मान्य आहे मग. मी याच्या पुढे कधीच नाही बॉल टाकणार. तुला बॉलिंगच नाही करणार नाही आयुष्यात. आणि मी तुला अजून याच्यावर सल्ला देतो. तू बॅटिंगही नको. तू तुझी बॉलिंगच चांगली करते. तू शिकू नको ना मला. धर तिला ग्रेसी. मला रागवती तू. धर तिचं पॅन लाव रे. तिला धर तिला. राकेश तू स्पिन करून फेकला. आई शपथ स्पिन नाही केली. मी सरळ फेकला कारण की तो सरळ टप्पा पडून तुझ्या अंगावर आला. आणि तू काय केलं? काहीच नाही केलं ना. तू उभी राहिली फक्त. तो बाउन्स जास्त झाला. माझी नाही चूक. माझी चूक आहे. त्या बॉलची चुकी होती. माझी चूक आहे. तो जास्त बाउन्स झाला. मला तुला मारण्याचं टेन्शन नव्हतं. असं मारता येत नाही असं मार. जर मी खरं खोटं बोललो तर सकाळी जाईन तुझ्या आई. नाही तर नाही जाणार. माझ्या आईला कशाला? तू का मध्ये मध्ये येते का? सरक ना तुझी. माझ्या आईला मारतो. ए ग्रेसी नो. ग्रेसी माझं कुशन आणते. कशाचं आणते ती परत? आणते इकडं. इकडं आणते. ते आण इकडं. इकडं ए इकडं आण. हिला पकड. ए पागल. ग्रेसी दाखवा मला. बोट. ए तू मध्ये नको येऊ. आबा उठतीला. अरे तुझं काय मध्ये. हेच म्हणत होतो मी एवढा उलटा नाही फेकायला. ग्रेसी धर वरती. राकेश माझ्या अंगावर जर वरती आली बघ. ग्रेसी वरती. इकडे ग्रेसी मध्ये नको. चल दम लागला. हेलो गाइस, मेरा एक बैक रह गया था. 3 बैक थे, वो 3 क्लियर हो गए. एक ये सेमेस्टर का लगा था 4 इकोनॉमिक पॉलिसीज. रीचेकिंग को डाला था
ऑल क्लियर, वो भी निकल गया। ऑल क्लियर। अभी घर पे जाके मम्मी पापा को बताऊंगा। वो ओनली अभिनीत डांगेंची कृपा, बिकॉज ही टॉट मी एव्हरीथिंग बिफोर वन डे ऑफ एक्झाम. थँक्यू सर. जय हिंद, जय महाराष्ट्र. फुग्या ऑल क्लिअर झालो. कसं वाटतंय फुग्या? नाही, पहिल्यासारखं नाच. थांब एक मिनिट मला हे करू दे. कसं होतं ते असं 2 थम्सअप. पटकन कर रे थांब ना. फुग्या. ऑल क्लिअर झालो मी. थांब कसं होतं रे? असं 1 मिनिट धरून ठेव ना. नाही, वायडी म्हणत होता ना फुग्या तू. ना दादा. गुरमीत हारेगा तो उसका भाई उसके हारने का बदला म्यूट कर रे. म्यूट कर. ऑल क्लिअर झालो. व्हेरी गुड. क्या बात है, दाखव रिजल्ट. 2 मिनट दाखवतो. रिजल्ट दाखव. गाइस, मम्मी पापा के ज़रा झगड़े हो गए थे. मैं कॉन्टेक्स्ट बता देता हूँ. वो बच्चों के साथ क्रिकेट खेल रहे थे. पापा ने ऐसा बाउंस बॉल डाला, प्लास्टिक का बॉल था. वो मम्मी की आंखों पे आके बैठा. मम्मी चिढ़ गई, पापा की बढ़ गई. मुझे बीच में मजा आ रही थी. मतलब ऐसा, मैं पापा से डरता ना, पापा भी किसी से डरता है, वो है मेरी मम्मी. मतलब चिढ़ गई थी. सच में लग गया था बॉल ऐसा. मैंने जूम करके भी दिखाया है वीडियो में, देखो. तो ये आज का ब्लॉग पसंद आया तो लाइक करो, शेयर करो, चैनल को सब्सक्राइब करो. सोपं आहे काय. गुड नाईट.